नमस्कार मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1चं 2013चे आपण क्वेश्चन्स पाहणार आहे. एकदम सोपे अशी क्वेश्चन्स पत्रिका होती आणि याच्यात तुम्हाला असे ट्रिक सांगणार आहे की ते तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. तर चला वेळ न करता पहिला प्रश्न बघा. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली. तर सोपा प्रश्न आहे. वाटसन, वर्तनावरून वाटसन लक्षात ठेवायचं. यमक जुळणारे शब्द आहे वर्तन, वाटसन. पुढचा प्रश्न. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी टिंबटिंब पद्धतीचा अत्यंत उपयुक्त असते. कोणती पद्धती उपयुक्त असते एखाद्या समूहाचे वर्तनसाठी? तर सर्वेक्षण. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. तर हे इंद्रिय भ्रम. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती टिंबटिंब यांनी मांडली. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती अल्बर्ट बांदुरा. ऑप्शन क्रमांक 4. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गतदाता टिंबटिंब होय. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता स्किनर. साधक अभिसंधान स वरून स्किनर लक्षात ठेवायचे. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना टिंबटिंब प्रकारच्या असतात. तर या सृजनात्मक असतात. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न. अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली. तर ऑप्शन क्रमांक अध्ययन क्षेत्रीय कुर्ट लेविन. ऑप्शन क्रमांक 1. आणि काही प्रश्न असे असतात की आपल्याला बाकीचे ऑप्शन माहित असतात पण एखादा ऑप्शन माहित नसतो. तर हे थोडं बुद्धी लावली किंवा विचार केला तर आपल्याला याचं उत्तर समजेल. बघा कसं. तर स्किनर साधक अभिसंधान, अल्बर्ट बांदुरा सामाजिक निरीक्षण आणि कोहलर मर्मदृष्टी, हे तिन्ही जर आपल्याला माहित असेल तर आपण उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न. अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उत्पत्ती यांनी मांडली. तर जड्ड. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे टिंबटिंब यांचे मत आहे. तर आताच सांगितलंय तुम्हाला मी मर्मदृष्टी, कोहलर. आणि ट्रिक कशी आहे? कोहलरवर विराट कोहलीची दृष्टी कशी मर्मदृष्टी असते. एकदम तो पाहून पाहून मस्त शॉट खेळतो तो. तर म्हणून कोहलर मर्मदृष्टी आली की कोहलर विराट कोहलीला लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे टिंबटिंब होय. तर ऑप्शन क्रमांक 3 अवधान. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेग वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. तर जोशवरून लक्षात ठेवायचं जोशश्री. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे टिंबटिंब या संक्रमणाचे उदाहरण आहे. तर धन संक्रमण. ऑप्शन क्रमांक 1. सायकल जर आली आपल्याला तर आपण स्कूटर किंवा मोटरसायकलवर तोल सांभाळू शकतो. त्याचा उपयोग आपल्याला सायकल शिकण्याचा उपयोग आपल्याला मोटरसायकल किंवा स्कूटर चालवायला होतो, म्हणून धन. पुढचा प्रश्न. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला असे म्हणतात. तर काय म्हणतात? किशोरावस्था. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव रॉस यांनी म्हटले आहे. स्मृती आणि रॉस यांची जोडी लक्षात ठेवायचं. रॉसची बायको स्मृती. ही ट्रिक. पुढचा प्रश्न. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला सभोवतालचे भान राहत नाही. हे टिंबटिंब उदाहरणाचे उदाहरण होय. तर अभ्यस्त. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न. बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात? तर संवेदना म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3. संवेदना कसं? बाह्य उद्दीपकासंबंधी म्हणजे बाहेरून आपल्याला काय टोचलं, लागलं तर मज्जासंस्थू हे
याचं कार्य काय आहे की बुद्धीला मेसेज पाठवणे. तर काही टोचलं लागलं तर आपल्याला काय होतं, संवेदना होतं, जाणतं आपल्याला दुखतंय कुठे, काय आहे, मच्छर चावला, लागलं, टोचलं, लागलं, पडलो, खर्चटलं, तर मग जसं मेंदूकडे मेसेज पाठवतो. हा पण सोपा प्रश्न आहे, संवेदना. जर विचार करून जर प्रश्न सोडवला तर. पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे टिंबटंबे यांनी म्हटले आहे. तर स्टर्न यांनी म्हटलंय. ऑप्शन क्रमांक 1. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे अल्फ्रेड बिने यांनी मांडले. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार टिंबटिंब यांनी मांडला. तर डॅनियल गोलमन. बुद्धी कशी असते आपली, बुद्धिमत्ता आले, 2 बुद्धिमत्ते आले बघा, बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य. बुद्धी कशी असते आपली, गोल. तर गोलमन. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय. तर आपण एखादी साध्य गाठण्यासाठी आपल्याला एखादी प्रेरणा भेटते आपल्याला, तरच आपण ते करतो ना. आता एक्झाम्पल आपला टीईटीचा पेपरच समजा, आपल्याला कोणाकडून तरी प्रेरणा भेटलेली असते की आपण टीईटी काढून टाकू आणि मास्तर बनू. त्याच्यासाठी आपल्याला काय प्रेरणा, IMP. तर प्रेरणा. ऑप्शन क्रमांक 3. अध्यापन हे अध्ययनगामी होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर प्रवर्तन आवश्यक आहे. इसवी सन 1921 साली दक्षिण मूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा गिजूबाई बदेकाय यांनी सुरू केली. ऑप्शन क्रमांक 4. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक टिंबटिंब हे आहे. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक, प्रतिमा म्हणजे काय, आपला चेहरा आपण कुठे पाहतो, आरशात. तर आरशावरून मार्शाविल व ब्रूस जॉयस. ऑप्शन क्रमांक 3. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले. तर एखादं पाठ शिकवण्याआधी शिक्षक प्रश्न विचारतो मुलांना आजूबाजूचा. आता परिसर अभ्यास विचारला यांनी, तर परिसर अभ्यास जवळ काय झाडे कोणती आहे, काय आहे, असे प्रश्न विचारतात. मग पाठाची सुरुवात करतात. तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, यशस्वी अध्यापन म्हणजे काय. यशस्वी अध्यापन म्हणजे परिणामकारक अध्ययन. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता. तर ऑप्शन क्रमांक 4. अनुकरण, नंतर क्रिया कौशल, नंतर अचूकता, नंतर संधिकरण आणि शेवटी स्वाभाविकीकरण. पुढचा प्रश्न, खाली काही वर्णपर विधाने आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्णपर कोणते आहे ते ओळखा. तर बघा, बोधात्मक, विनीत. ऑप्शन क्रमांक 3. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवितो. तर एखादा वाचून त्याच्यावर प्रश्न सोडवणे म्हणजे वाचून झाल्यावर आपल्याला बोध होतो, मग त्याच्यावरून आपण प्रश्न सोडवतो. सिंपल आहे. ऑप्शन क्रमांक 3. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. बौद्धिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना शिक्षणाची गरज असते. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली यांना सुद्धा असते, कारण की ते विशिष्ट प्रवाहात शिकत असतात, म्हणजे थोड्या सामान्य मुलांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असते, म्हणून यांना ही विशेष शिक्षणाची गरज असते. आणि तिसरं, अध्ययन अक्षमता असलेली मुले यांना सुद्धा विशेष शिक्षणाची गरज असते. पण ज्यांच्यामध्ये अध्ययन क्षमता असते त्यांना विशेष शिक्षणाची गरज नसते. ऑप्शन क्रमांक 4. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते, तर शारीरिक व मानसिक. ऑप्शन क्रमांक 2. अध्यापन शास्त्र म्हणजे काय. पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे. आणि ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर वरील पैकी सर्व हे अध्यापन शास्त्रातील सूत्रे आहे. तर तुम्हाला काही ट्रिक्स आवडल्या असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. परत पुढचा व्हिडिओ घेऊन येईल मी, त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.